गुड इव्हिनिंग. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि मित्र हो, आपलं 5 तारखेपासून आपलं आंदोलन आहे आझाद मैदान मुंबई येथे. तर मी अशी आपल्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थींनी आझाद मैदान मुंबई तुम्ही अवश्य याल. तर मित्रांनो, मी मी आपल्यासाठी आपण सर्व युवा प्रशिक्षणार्थी मुंबई आझाद मैदानला या आणि आपला हक्क, आपला रोजगाराचा हक्क तुम्ही प्राप्त करा. तसं तर आपले सर्व युवा प्रशिक्षणार्थी काही जिल्ह्यांमधून 36 जिल्ह्यामधून येणार आहेत. कोणत्या शहरांचे, कोणत्या जिल्ह्याचे 500 प्रशिक्षणार्थी येत आहे, कोणत्या जिल्ह्याचे 200 प्रशिक्षणार्थी येत आहे. पण मी आपल्याला असं सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातले जास्तीत जास्त तुम्ही प्रशिक्षणार्थी आणाल, तेवढा आपल्या रोजगाराचा हक्क आपण लवकर प्राप्त करू शकू. म्हणून मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की तुम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आझाद 5 तारखेपासून आपलं मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थीचं आंदोलन आहे. पण तुम्ही नक्की आपल्या आंदोलनाला सहभागी राहाल असं आपल्या सर्व युवा प्रशिक्षणार्थी संघटनेची आपल्याकडून अपेक्षा आहे. तर तुम्ही 5 तारखेला आपल्या आंदोलनाला याल. जर आपण हा शेवटचा मिळालेला आपल्याला मौका आहे आणि आपण आपली एकताची ताकद ह्या गेंदड्याच्या कातडीच्या सरकारला आपण दाखवून देऊ की आपण सर्व युवा एक आहोत आणि या सरकारला आपण लढा देऊ. जर मित्रांनो पहा, जर आपण कमी प्रशिक्षणार्थी असलो आणि आपण त्या सरकारसोबत आपण लढा उभारला, तर मला नाही वाटत की आपल्याला सक्सेस मिळू शकते. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सर्व युवांनी जास्तीत जास्त संख्येने आपापल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई गाठा. तर मित्रांनो, जसं की नंदुरबार जिल्हा येथून निलेश वसावे सर, त्यांच्या जिल्ह्यातून 500 प्रशिक्षणार्थी त्यांच्या सोबतीला आणत आहे. तर माझी आणि माझ्या विदर्भातील युवकांची सुद्धा असे अनुमती बनते की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील नियोजन चांगल्या प्रकारे करावे आणि आपल्या जिल्ह्यातील, आपला वर्धा जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी त्यांनी आझाद मैदान मुंबई येथे घेऊन जावे. आणि मी पण तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही पण प्रयत्न करा की आपण जास्तीत जास्त जणांना कॉल करून कसं सांगू शकतो की आपला हा शेवटचा लढा आहे. आणि तुम्ही सर्व बंधू आणि भगिनींनी ह्या शेवटच्या लढ्यामध्ये आपल्या बंधू आणि भगिनींच्या अवश्य साथ दिला पाहिजे. आणि मला तर हे माहीतच आहे की माझ्या खूप साऱ्या भगिनी यांना आपल्या विदर्भातील म्हणा की
गडचिरोली, भंडारा येथील महिलांना रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून त्या महिला तर नक्की नक्की आझाद मैदान गाठतील असं मला वाटते. माझ्या भगिनी, माझ्या ताई अवश्य आझाद मैदान मुंबई येथे येतील आणि आपल्या सर्व युवकांचा आक्रोश तेथे दाखवतील. सर्व माझ्या भगिनी सरकारला कळकळून असं सांगेल की तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आमचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही आम्हाला रोजगाराचा शब्द दिला होता, पण तो रोजगाराचा शब्द आपण अद्यापही पूर्ण केलेला नाही. तर तुम्ही आमच्या युवकांना तुम्ही जो शब्द दिला होता की आम्ही तुम्हा युवकांना रोजगार देऊ, आम्ही तुम्हा युवकांना परमनंट रोजगार देऊ, ज्या आस्थापनेवर तुम्ही काम करीत आहात ते रोजगार देऊ. तर तुम्ही तुमचे ते आश्वासन पूर्ण कराल अशी मला, माझे बंधू आणि भगिनींना अशी आपल्या सरकारकडून अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमचे सर्व युवक युवती कळकळून सांगू इच्छितो की आम्हा युवकांना तुम्ही तर आम्हा युवकांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हा युवकांना 10 लाख युवकांना रोजगार देऊ, पण आम्ही तर फक्त 1,16,000च प्रशिक्षणार्थी आहे. पण तुम्ही खरंच आम्हा युवकांना, आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांना आपण रोजगार दिला पाहिजे. असंच आम्ही तुम्हाला सरसकट रोजगार नाही मागत आहे. तुम्ही आम्हाला जे सांगितलं होतं की आम्ही तुम्हा युवकांना हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आम्ही तुम्हाला नोकरी देऊ, तर तेच आपण दिलेलं आश्वासन आम्हा युवकांना तुम्ही जे सांगितलं होतं की आम्ही तुम्हा युवकांना रोजगार देऊ, तर तुम्ही अवश्य आम्हा युवकांना रोजगार द्याल अशी मी अपेक्षा करतो. अशी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी या संघटनेतर्फे मी आपल्याला विनंती करू इच्छितो की तुम्ही आम्हा सर्व युवक आणि युवतींचा अवश्य विचार करा. धन्यवाद. मी माझा हा व्हिडिओ इथेच एंड करू इच्छितो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ खरंच आपल्याला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही आपल्या मित्र, बंधू आणि भगिनींना तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.